एका पिशवीसाठी मला परत यायला लागलं. तरी मी एकटा झालेलो. गणपतला काय आणलं नाही. कारण त्याला जायचं गारगोडीला, त्याचं काहीतरी काम आहे. आणि मी स्पीडनं आलो तर पावसाच्या आधी मला ते घेऊन जायचं होतं. मला म्हणाल तर तसं परत पाऊस चालू झाला आणि आता झाडाखाली थांबली. मला पावसाच्या आधी घराकडे जायचं होतं परत. आता मला भिजत जायला लागणार असं वाटलं नाही मला. आणि मी भिजतच चाललोय कसं काय. कारण झाडाखाली लय वाईट पाऊस लागला आणि आता घरात जायला बरोबर पाऊस गेला. असं विषय सगळा असते. थोडं फील यायला लागलंय की पावसाळा चालू झालाय. पाणी तर पडायला लागले आता पोखराचं. मला मगाशी म्हटलं तसं इथनं पाणी प्रत्येक हुकातनं गाळायला लागले. माझ्याकडं राहून गेलं की मला ते सिमेंट लावायचं होतं त्याला आणि इथं जरा करायचं होतं ते आता राहिलं माझ्या कामात नाही सगळ्या गोष्टीनं. आता पावसानं करायचं म्हटलं की नको वाटते तरी पण मला ते करायला लागणार. कधी करायचं मला माहित नाही. पाऊस तर पडायला चालू झालाय. तर फायनली पाऊस पडायला सुरुवात झाली आज दिवसभरात तरी. आणि छत्री घेऊन मी उभारलो तुम्हाला बघा. बघूया आज पाऊस आजच्या दिवस लागते, उद्या लागते, परवा लागते, काय कंटिन्यूस लागते. तर मस्त गार वातावरण झाले. शेवटी पाऊस सतत थांबला असं असते बघा सगळं. लिटरली मला आता झोप लागलेली कारण कालचा दिवस आजचा दिवस म्हणजे आता थकल्यासारखं वाटत होतं मला आणि ऑटोमॅटिक झोप लागलेली. मी झोपणं आता उठलं ते पण मम्मीचा फोन आला म्हणून. आणि तुम्हाला खरं सांगतो मम्मीचा फोन अशासाठी आला की येताना रेनकोट घेऊन ये आणि तुझा पण घेऊन ये माझा पण घेऊन ये. आता माझा रेनकोट कुठे आहे मला काय म्हणाला तिजोरीत कुठेतरी ठेवलाय म्हणाल्या. तिच्या रूम काय पाठीमागे पाठीमागे आहे रेनकोट तिचा. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे लिटरली आज जून महिन्याची 23 तारीख आहे ना 23 तारखेला पाऊस कंटिन्यू म्हणजे सकाळपासून पाऊस आहे. मी तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवले सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर फायनली आता मी घेतो माझा रेनकोट आधी शोधतो कुठं आहे ते आणि त्याच्यानंतर मग निघायचं कारण तिला आणायला पाहिजे जाऊन. आणि मग पावसाळा चालू होईल मे बी. पण हो दे बाबा पाऊस चालू कारण धरणाची पण पात्रता लई म्हणजे लई कमी आल्या. जसं की मी फक्त एक दरवाजा उघडला आणि माझा लगेच रेनकोट गावलाय. आता मम्मीचं पण इथंच आहे. दोन्ही एकाच जागेवर रेनकोट आहेत त्यामुळं आम्ही मागच्याही सीझनलाच असं ठेवलेलं की बाबा हा कुठं शोध नाही झालं पाहिजे लगेच लगेच गावलं पाहिजे. बाकी सगळं मी माझं एक कपाट घेतले त्या कपाटामध्ये व्यवस्थित सगळं ठेवलेलं असते. आणि हा एक एक चांगल्या क्वालिटीचा आहे आणि हा एक ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज म्हणायला गेलं तर हा फक्त ₹300 रेनकोट आहे. ₹300 हा रेनकोट मी घेतलेला आणि हा मम्मीसाठी मात्र जरा चांगलं रेनकोट घेतलेला कारण तिला सारखं लागते आणि मग मी हा घेतलेला. ॲव्हरेज म्हणायला गेलं तर माझ्याकडे असं 2-3 रेनकोट म्हणजे फाटून गेलं आणि हा एकच असा आहे की हा टिकला. पण ह्यातनं पाणी येतंय. पण मी पण अजून चांगलं आहे. 1 वर्ष तर असं होतं की पूर्ण वर्षभर मी रेनकोट घेतला नाही. कारण माझ्याकडे पैसे नव्हते ना आणि तसंच मी ढकलून दिवस काढलेले आणि त्याच्यानंतर मी हा घेतला पण एकदम लो क्वालिटीचा घेतलाय. पण 1 वर्ष त्याला 1 सीझन त्यानं बाहेर काढला आणि मम्मीला घेतला तो आता 2 वर्ष चालतोय. कारण तो जरा चांगल्या क्वालिटीचा कारण मम्मीला लागणार होता सारखा म्हणून. तसंही माझा ह्यो पण रेनकोट पूर्ण फाटलाय आणि आता मी घातलाय हा रेनकोट. तर बघायचं किती दिवस अजून निघतोय. नसेल तर मग नवीन घ्यायला लागलं तर घ्यायला लागणार. मेन इथनंच फाटलाय बरोबर खांद्यावरनं आणि आतल्या बाजून पण फाटलाय. फायनली या वर्षीचा पाऊस आजपासून चालू झालाय आणि मी तयार आहे. चाललोय मी. पावसाचा जोर जरा जास्तच वाढलाय आणि आता मी पहिल्यांदा पावसात भिजत जाणार. भिजत म्हणण्यापेक्षा रेनकोट घालून भिजत जाणार. गाडीतले पेट्रोल संपले आणि धक्का लागायला लागलाय. हा टाका 150 टाका मध्ये 160 टाका ढकलत आणि वेळ आली लक्षातच नाही. ऑनलाईन मारतो काय पेट्रोलचा दर बघा 112 रुपये 64 पैसे आहे. अर टोपण लावायचं राहिलंच. इथे वाट बघत बसल्या मला 1 तास झालं फोन केला हिनं आणि रेनकोट देतो तिचा पहिला. मम्मीला आता रेनकोट घातला आता उद्यापासून स्वतः घेऊन येणार कारण आता पाऊस चालू झाला आजपासून. सांगायचं म्हटलं असं तर आमची मम्मी इथं आयडियल चिल्ड्रन्स लहान मुलांच्या शाळा तिथं कामाला आहे आणि ती दररोज सकाळी येते आणि संध्याकाळी येते घराकडे. मला तिचा पण रेनकोट फाटलाय असं म्हणले आता. तर पावसाळ्यात तुम्हाला सांगतो माझ्या लक्षात नाही सोडा आज पावसाळा मला माहीत वाटलं नव्हतं की मम्मी गाडीत नेण्यास वाटलं. पण आज पाऊस आला आणि अचानक गाडी पण म्हणजे पेट्रोल माझं संपलं त्या ढकलत जायची वेळ आली. तर फायनली मम्मी पण आलेली आता. हा ठेवणार चला. तर ह्या वर्षाच्या पहिल्या पावसाची राईड मी पूर्ण झाली आणि भिजत आले.
आणि हे पूर्ण आतनं पण जरा जरा फुटलाय, पाणी येते. आणि मगाशी म्हणलं मला तो रेनकोट कितपत फाटला काय माहित नव्हतं, तरी पण मी मगाशी बघितलेलं. पण आता पाणी आल्यानंतर कळते की रेनकोट आपला किती फाटलाय तो. तर मग शेडला दोऱ्या बांधायला पाहिजे. खरं वारं वसाडून येते काय माहिती नाही अजून तिथं. येते काय व्यवस्थित वाज तिथे? मला जरा हे दाखव, लाईट दाखव इथं, मी हे जोडतो. इथे जरा असं ह्याला बांधाय ही काठी मी आणल्या. काठी जरा इथे कपडे घाला बांधायचे. टावेल हातात नाही घेऊन आलो मी तिथनं. काय करायचं पैठण टावेल संध्याकाळी. ह्याला जी तंदुरुस्ती बांधू काय दोरी बांधू काय बांधू? तंदूच आणून दे मग मी तोपर्यंत काठी तोडतो. इकडे खोका लय होती लांब ते. लांबडा इकडे खोकाची पिशवी अडकाय गावच्या. ठीक आहे तिथं पलीकडे कमी पडणार काठी. कुठे तिकडे त्याला बांधायचं बघ दोरी कंपट कमी पडणार. दोरी हे करायला कमी पडते एवढी. मग एवढं भिंतीला लगेच टिकून लावलं तिकडे भिंतीला हे होय त्याच्यात घालशील म्हणून लावलं. हा घाला येते सोड खरं मग नको काय जरा कमी करूया ह्या फेरायला ते ह्या फेरायला घे मग एक काम करूया, पहिला तिकडचं माप घेऊया, उरलं ते इथं बांधू. ठीक आहे आली पलीकडे चालतं चाल तिकडे लागेल तुला लागेल एवढी. भारी वाय आता काय करतो माझ्या धुवून घेऊनच बांधायचं. आधी बघते हे माप गेला हे असं बांधलंय, ऍडजस्टमेंट काहीतरी केल्या. आणि हे असे कपडे वाळत घालायसाठी मी काठी तोडून आता बांधलेले. कोयता ज्या तेवेळी देऊन याची सवय आहे मला. काय होता हळद आहे मित्राच्या इथं आणि तिकडे जायचं लक्षातच नाही माझ्या. मम्मीला पण माहिती होतं मी इकडे गेले की लवकर येणार नाही आणि पूर्ण भिजलो थोडा मी, कारण पाऊस पण होता आणि मग हे हळदीचं स्प्रिंकलर पण लावलं, मग भिजायला झालं. थंडी वाजायला 15 मिनिटं थांबलो असेल नाचायचं मी, तरी पण एक बऱ्याच दिवसांना नाचलो मी. फायनली आता ही जॅकेट बाहेर काढायची वेळ आला, कारण पावसाळा चालू झाला, थंडी आहे आणि मी आता आवरलंय. आता जेवायला जायचं मला. भरती झाली तुम्हाला पटो अगर ना पटो खरी ही मेहंदी आज तारीख 23 जून 2026 ही रात्री मी ही मेहंदी याच्या हातावर काढल्या आणि बरेच म्हणजे पहिल्यांदा ट्राय केला आणि त्यातल्या त्यात मला बरी वाटते. बाकीला काय माहित नाही, उद्या सकाळी बघूया ना काय करायला. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, रात्रीचं आता 2:15 झाल्यात आणि मी व्हिडिओ एडिट करायला तो एडिट करून लगेच अपलोड पण करायला लागले, कारण ते सकाळी 7 वाजता माझा शेड्यूल लावून ठेवला की होत्यात. तर रात्रीचं 2 वाजता उद्या लग्न पण आहे. आता हळदीसनं आलेलं तुम्हाला माहिती आहे आणि उद्या लग्न पण आहे. तर रात्रीचं 2 वाजता मला माझं काम होतं म्हणून मला झोप लागली नाही, नाहीतर माझं शेड्यूल बरोबर असते, मी लवकर झोपते लवकर उठते.